Hello everyone. In this video, we are going to discuss quicksort algorithm. In last video, we had discussed concept named as merge sort. The merge sort is also based on divide and conquer strategy and quicksort is also based on the same. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्विकसॉर्ट वरील प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात किंवा हा अल्गोरिदम कसा आहे त्याच्यावरील डिफरंट टेक्निक्स कशा अप्लाय केल्या जातात आणि क्विकसॉर्टच्या टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय आहे याच्याबद्दल कम्प्लीट नॉलेज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. बिफोर मुव्हिंग टुवर्ड्स द टॉपिक तुम्हाला एक अंडरस्टँडिंग पाहिजे की आपण जे प्रॉब्लेम्स बघितलेला आहे, बायनरी सर्चचा बघितला, मर्ज सॉर्टचा बघितला, आता आपण क्विक सॉर्टचा बघणार आहे किंवा सॉर्टिंग किंवा हिप सॉर्ट असेल, सॉर्टिंग किंवा सर्चिंगचे डिफरंट अल्गोरिदम्स असतील तर याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला कधीही विचारला जात नाही डायरेक्ट की इलेमेंट सर्च करा किंवा ऍरे सॉर्ट करा. कारण सपोज आपल्याला एक ऍरे दिलाय अशा प्रकारे, तर ह्याला सॉर्ट करा जर सांगितलं तर कोणी बाय युझिंग सिम्पल लॉजिक आपण ह्याला सॉर्ट करू शकतो. याच्यासाठी आपल्याला काय एक्स्ट्रा नॉलेज असण्याची गरज नाहीये की आपल्याला सॉर्ट करण्यासाठी एक वेगळं नॉलेज पाहिजे किंवा काय, अशी गरज नाहीये. त्यामुळं तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन कधी विचारला जात नाही. सेमिस्टर एक्झाम असू दे, गेटची एक्झाम असू दे किंवा एमसीक्यू बेस्ड एक्झाम असू दे, त्याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन कधीच विचारला जात नाही की हा ऍरे सॉर्ट केल्यानंतर कसा रिझल्ट येईल. तर तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातात, ट्रिक विचारला जातात की पास वन नंतर काय सोल्युशन येईल, मर्ज सॉर्ट मध्ये ह्याला कसं कम्पेअर केलं जाईल, काय टाइम कॉम्प्लेक्सिटी येईल, बायनरी सर्च मध्ये इलेमेंट कुठल्या इंडेक्सला फाउंड होतोय किंवा इलेमेंट त्यामध्ये प्रेझेंट नसेल तर त्याला आपण काय आन्सर देणार आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. केसेस काय असतील अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे डायरेक्ट क्वेश्चन येईल याची गॅरंटी नाहीये. आपल्याला क्वेश्चन सेमिस्टर एक्झाम मध्ये असाच विचारला जातो, अप्लाय द क्विक सॉर्ट अल्गोरिदम, quick sort or merge sort algorithm, discuss its time complexity, discuss its algorithm and solve one numerical based on it. मग त्यातल्या आपल्याला प्रत्येक स्टेपला फॉलो करून प्रत्येक स्टेपला एक्सप्लेन करायचं असतं. तर ते कशा प्रकारे करतात क्विक सॉर्ट साठी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर क्विक सॉर्ट हा एक सॉर्टिंगचा अल्गोरिदम आहे. याच्या अगोदर आपण मर्ज सॉर्ट बघितलेला, तो एक सॉर्टिंगचा अल्गोरिदम होता. त्याच्यासारखंच बेस्ट अल्गोरिदम आहे आणि वन ऑफ द फास्टेस्ट अल्गोरिदम आहे फॉर सॉर्टिंग द इलेमेंट्स इन इन्क्रीजिंग एज वेल एज डिक्रीजिंग ऑर्डर. तर क्विक सॉर्ट हा अल्गोरिदम डिवाइड अँड कॉन्कर बेस्ड आहे, म्हणजे डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी बेस्ड आहे. डिवाइड अँड कॉन्कर अल्गोरिदम डिझाईन टेक्निकला फॉलो करतो. याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, इट सिलेक्ट द पायवट इलेमेंट. पायवट इलेमेंट काय असतो, एक इलेमेंट आपल्याला सिलेक्ट करावा लागतो, त्याच्याबरोबर सगळ्या एलिमेंट्सचा कम्पेअर करावं लागतं. हे काय आहे आपण न्यूमेरिकल बघताना तुम्हाला इझिली समजून जाईल. देन पार्टिशन द ॲरे अराउंड द पायवट इलेमेंट, म्हणजे पायवट इलेमेंट बरोबर आपल्याला इलेमेंटला कम्पेअर करावं लागतं. सपोज आपण प्रायव्हेट इज इक्वल टू 35 घेतलं आणि एक ॲरे मध्ये आपल्याला तो इलेमेंट 35 आहे, तर 35च्या स्मॉलर इलेमेंट लेफ्ट साईडला येतील, 35च्या लार्जर इलेमेंट राईट साईडला येतील. तर अशा प्रकारे पायवटला आपल्याला कन्सिडर करावं लागतं. रिकर्सिव्हली सॉर्ट लेफ्ट अँड राईट पार्ट्स, म्हणजे एकदा पायवट इलेमेंट त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला पोहोचला की आपल्याला लेफ्टला त्याच्यापेक्षा स्मॉलर एलिमेंट्स आणि राईटला त्याच्यापेक्षा लार्जर एलिमेंट्स भेटतात आणि ते परत आपल्याला सॉर्ट करावे लागतात. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. अनलाईक मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट डज नॉट मर्ज, इट रिअरेंज इन प्लेस. म्हणजे आपण एक कन्सेप्ट बघितलेला की मर्ज सॉर्ट जो अल्गोरिदम असतो तो टेबल अल्गोरिदम आहे, परंतु तो एक्स्ट्रा स्पेस, एक्स्ट्रा मेमरी रिक्वायर्ड आहे. त्याला त्याला एक टेम्पररी ॲरे घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये आपण डेटा सॉर्ट करतो आणि नंतर कंबाईन करतो. तर क्विकसॉर्ट मध्ये तसं नाहीये, हा एक इनप्लेस अल्गोरिदम आहे. आपण एकाच ॲरेमध्ये तो सोल्युशन किंवा जे नंबर्स आहेत ते इन ऑर्डर करत असतो किंवा इकडे तिकडे रिप्लेस करत असतो, प्लेस करत असतो. त्यामुळं हा एक इनप्लेस अल्गोरिदम आहे, याला एक्स्ट्रा स्पेस लागत नाही. त्यामुळे क्विकसॉर्ट हा इफिशियंट अल्गोरिदम आहे दॅन मर्ज सॉर्ट. Next is algorithm of quicksort. We will see the algorithm after solving one example, based example. Before moving towards the example, just note the important points, that is P and Q. We are using two partitioning method to solve quicksort algorithm. आपण काय करणार आहे, पी आणि क्यू हे इलेमेंट्स वापरणार आहे अल्गोरिदमला सॉर्ट करण्यासाठी किंवा क्विक सॉर्टची टेक्निक सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपण एक पायवट इलेमेंट घेणार आहे. त्या पायवट इलेमेंटला आपण पी सोबत आणि क्यू सोबत कम्पेअर करणार आहे. पी काय करणार आहे, इलेमेंट पायवट पेक्षा ग्रेटर आहे तो चेक करणार आहे आणि क्यू काय करणार आहे, स्मॉलर किंवा इक्वल टू इलेमेंट चेक करणार आहे. ह्या दोन केसेस तुम्ही लक्षात ठेवा. देन जर अशा केसमध्ये म्हणजे आपल्याला पी आणि क्यू सापडला तर आपण काय करणार आहे, पी आणि क्यू ला स्वॅप करणार आहे आणि ते दोन्ही फक्त क्रॉस नसले पाहिजेत, म्हणजे पायवटला त्यांनी क्रॉस केलं नसलं पाहिजे. ते आपण न्यूमेरिकल बघताना बघूया. आणि जर त्याने क्रॉस केलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इलेमेंट जो आहे क्यूचा तो पायवट सोबत स्वॅप करायचा आहे आणि जो क्यूचा इलेमेंट असेल तो पायवट असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पास पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर ह्या दोन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंटला तुम्ही कन्सिडर करा. पी
is looking for greater than element than pivot and Q is looking for smaller than or equal to element than pivot. हे दोन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्ही आता बाय हार्ट केले पाहिजे, तुम्हाला हे पाठ झाले पाहिजेत. पी काय करतो, पायवट पेक्षा मोठा इलेमेंट सर्च करतो आणि क्यू काय करतो, पायवट पेक्षा स्मॉल किंवा इक्वल टू इलेमेंट सर्च करतो. तर आता आपण डायरेक्ट न्यूमरिकल बघूया. हा न्यूमरिकल आपण नंतर बघूया, त्याच्या अगोदर एक न्यूमरिकल दुसरा आहे तो पाहूया. तर सेमिस्टर एक्झाम मध्ये आपल्याला अशा प्रकारेच क्वेश्चन विचारला जातो, सॉर्ट द गिवन ॲरे बाय युझिंग क्विक सॉर्ट अल्गोरिदम. आणि त्यात ॲरे एक दिलेला असेल आणि एक पायवट इलेमेंट दिला असेल. पायवट इलेमेंट जर दिलेला नसेल तर बाय युझिंग फर्स्ट इलेमेंट ॲज अ पायवट आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये पायवट दिलाय त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आपण अल्गोरिदमचे दोन पॉईंट्स, फक्त दोन पॉईंट्स, दोन फॉर्म्युले पाठ केलेले. फर्स्ट इज पी इज लुकिंग फॉर अँड क्यू इज लुकिंग फॉर. ह्या दोन फॉर्म्युल्याला आपण लक्षात ठेवायचं होतं. एक्झाम मध्ये तुम्ही डायरेक्ट लिहायची गरज नाही, फक्त एक अंडरस्टँडिंग साठी मी सांगतोय. पी इज लुकिंग फॉर ग्रेटर दॅन पायवट अँड क्यू इज लुकिंग फॉर स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू पायवट. हे दोन पॉईंट जर तुम्हाला समजले असतील तर हा अल्गोरिदम इझिली सॉल्व्ह होतोय. आणि पायवट काय दिलाय आपल्याला, 30. तो पायवट आपण अशा प्रकारे लिहून घ्यायचा. ओके, आपल्याला गिवन ॲरे 10, 80, 30, 90, 40, 50 अँड 70. तर आपण याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे ते बघूया. हा इलेमेंट असेल पी, हा आहे पायवट आणि हा आहे क्यू. आपण टू पार्टिशनिंग मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. याला मल्टिपल टेक्निक्सने सॉल्व्ह केलं जातं. प्रत्येकाची सॉल्व्ह करण्याची टेक्निक वेगळी असू शकते. फक्त एक सिंपल आणि अंडरस्टँडेबल टेक्निक जी आहे ती आपण सेमिस्टर एक्झाम मध्ये अप्लाय करू शकतो, ती आपण बघणार आहे. आणि इथं प्लस इन्फिनिटी असतं, म्हणजे हे इन्फिनिटी आपण कन्सिडर नाही केलं तरी चालेल ऑन पेपर, बट कम्प्युटेशनल कोड लिहिताना आपल्याला प्लस इन्फिनिटीचं कन्सिडर करावं लागतं. कारण पी जो इलेमेंट आहे तो ग्रेटर दॅन पायवट चेक करतोय आणि त्याला जर ग्रेटर दॅन पायवट नाही सापडला तो आउट ऑफ बाउंड जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला एक्सेप्शन हँडलिंगचा एरर येऊ शकतो. त्यामुळे कोडमध्ये लिहिताना आपल्याला इथं इन्फिनिटी कन्सिडर करावं लागतं. प्रॉब्लेम मध्ये नाही केलं तरी चालेल. सेमिस्टर एक्झाम मध्ये जरी तुम्हाला इथे इन्फिनिटी दिलेलं असेल शेवटचं, तर त्याला घेऊन कन्सिडर करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तरी चालेल. ते आपल्याला काही त्रास देत नाही, ते शेवटला तसंच राहतं. त्यामुळे इन्फिनिटी असेल नसेल त्याला कन्सिडर नाही केलं केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आपण पायवट घेतला 30. पी इलेमेंट म्हणजे टू पार्टिशनिंग मेथड आपण यूज करतोय. पी इथे आणि क्यू इथं असेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा पी राईटला शिफ्ट होणार आहे आणि हा क्यू लेफ्टला शिफ्ट होणार आहे. पी आपला जो आहे तो पायवट पेक्षा ग्रेटर इलेमेंटला सर्च करतोय आणि क्यू जो आहे तो स्मॉलर इलेमेंटला सर्च करतोय. मी अगेन अँड अगेन सांगण्याचं हेच रिझन आहे की ते तुम्हाला आता पाठ झालं पाहिजे आणि आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो. तर पी काय करतोय, राईटला शिफ्ट होतोय आणि ग्रेटर दॅन पायवट इलेमेंटला सर्च करतोय. आणि क्यू काय करतोय, लेफ्टला शिफ्ट करतोय आणि स्मॉलर दॅन और इक्वल टू पायवट इलेमेंटला सर्च करतोय. पॉइंटर्स आहेत ते राईट आणि लेफ्ट सायमल्टेनियसली शिफ्ट होत आहेत, म्हणजे पी इकडून चालू आहे क्यू तिकडून चालू आहे. बट ऑन पेपर आपण तसं सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकत नाहीये. त्यामुळे आपण काय करूया, इथं पी आहे आता आणि इथं क्यू आहे. आता क्यू पी आपण राईटला शिफ्ट करणार. पी राईटला शिफ्ट करत कंडिशन चेक करत शिफ्ट करतोय. पहिली कंडिशन काय आहे, पायवट पेक्षा ग्रेटर चेक करायचा. पायवट आपला 30 आहे, ह्या ॲरेसाठी आपला पायवट 30 आहे. तर आपण काय करतोय, चेक करतोय पी ग्रेटर दॅन पायवट. पी ग्रेटर दॅन पायवट म्हणजे इथं आलो आपण. इथं आल्यानंतरच आपल्याला इलेमेंट भेटला जो ग्रेटर दॅन पायवट आहे, त्यामुळे आपला पी इथे आला. ओके, आणि क्यू क्यू आपला लेफ्टला शिफ्ट होतोय. हा गिवन ॲरे आपला आणि आपण इथं ते ऑपरेशन परफॉर्म करतोय, त्यामुळे इथं आपण रिप्रेझेंट केलं. आणि क्यू आपला लेफ्टला शिफ्ट करतोय. लेफ्टला शिफ्ट करताना तो काय चेक करतोय, लेस दॅन और इक्वल टू पायवट. लेस दॅन और इक्वल टू हे सिम्बॉल तुम्हाला माहित पाहिजे. क्यू जो आहे तो इक्वल टू और स्मॉलर दॅन इलेमेंटला चेक करतोय दॅन पायवट. मग आपण आता ह्याला शिफ्ट करूया. क्यू इथून इथं गेला, चेक केला, कम्पेअर केला पायवट सोबत, तर पायवट पेक्षा स्मॉल किंवा इक्वल टू भेटलेलं नाहीये. 40 वर शिफ्ट केला, स्मॉल किंवा इक्वल टू भेटलेलं नाहीये. 90 वर शिफ्ट केला, स्मॉल किंवा इक्वल टू भेटलेलं नाहीये. आणि इथं आलो आपण आणि इथं आपल्याला समजलं की पायवट इक्वल टू क्यू होतोय. त्यामुळे आपला क्यू इथं आला आणि पी इथं आला. आणि ही कंडिशन जर आली तर आपण अल्गोरिदम मध्ये एक स्टेप बघितलेली की काय आहे, इफ बोथ केसेस आर फाउंड, म्हणजे पी पण सापडला आणि क्यू पण सापडला. पी जर ग्रेटर असेल दॅन पायवट आणि क्यू जर असेल इक्वल टू ऑर स्मॉलर दॅन पायवट, असं जर असेल तर आपल्याला काय करायचं असतं, पी आणि क्यू ला फक्त स्वाईप करायचं असतं. आणि ते क्रॉस झालेले नाहीत, अजून क्रॉस झालेले नाहीत. क्रॉसची कंडिशन आपण नंतर चेक करूया. क्रॉस न होता जर अशी केस आलेली असेल तर आपण काय करायचंय, त्यांना फक्त स्वॅप करायचंय, सिंपल स्वॅप करायचंय. तर आपण त्यांना स्वॅप करूया. तर आपला ॲरे अशा प्रकारे होईल.
फक्त आपण पी आणि क्यू ला स्वॅप केले. ओके, आपला पायवट इथे आहे आणि आपण एक कंडिशन लक्षात घेतलेली की टू पार्टिशनिंग मेथड आपण यूज करतोय, टू पॉइंटर पार्टिशनिंग मेथड यूज करतोय. त्याच्यामुळे काय होतं की पायवटच्या लेफ्ट साईडला सगळे स्मॉलर एलिमेंट जातात आणि पायवटच्या राईट साईडला सगळे लार्जर एलिमेंट जातात. आता तुम्हाला ह्या केसवरून समजत असेल की आपला प्रॉब्लेम दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झालाय. स्मॉलर एलिमेंट सगळे लेफ्टला आहेत आणि लार्जर एलिमेंट सगळे राईटला आहेत. ऍरे सॉर्टेड नाहीये, बट एक पॉइंट भेटला जिथं आपला जो पार्टिशनिंग आहे ते झालेला आहे. त्याच्या लेफ्टला स्मॉल एलिमेंट्स, त्याच्या राईटला लार्ज एलिमेंट्स. ओके, तर परत आपल्याला काय करायचं आहे, हा पी असेल आणि हा क्यू असेल. ओके, अगेन आपल्याला आपला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. राईट आणि लेफ्ट शिफ्ट चालू करायचा आहे, राईट आणि लेफ्ट शिफ्ट चालू करायचा आहे आणि ह्या कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत का नाही ते चेक करायचं आहे. आता पी काय करतोय, आपण परत एकदा ऍरे लिहून घेऊया. 10, 30, 80, 90, 40, 50, 70. ओके, आपण पी राईटला शिफ्ट करणार, क्यू लेफ्टला शिफ्ट करणार. पी राईटला शिफ्ट करताना आपण काय करतोय, पायवट पेक्षा ग्रेटर दॅन चेक करतोय आणि क्यू काय करतोय, पायवट पेक्षा इक्वल टू ऑर स्मॉलर दॅन एलिमेंट चेक करतोय. म्हणजे आपला पी आणि क्यू शिफ्ट करताना आता आपण शिफ्ट करूया. पी आपला इथं आहे, आपला जो पी आहे तो इथं शिफ्ट झाला. इथं शिफ्ट झाल्यानंतर आपण चेक केलं, पायवट सोबत कम्पेअर केलं तर पायवट इक्वल टू होतोय पण त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन होत नाही. त्यामुळे आपण पी ला पुढे शिफ्ट केला. आता पी आपला कुठे आहे, इथे आहे. आपण इथं पी ला स्टार्ट केलेलं आणि त्याला शिफ्ट केलं राईटला शिफ्ट केल्यानंतर पायवट वर कम्पेअर केलं तर पायवट सोबत कम्पेअर केल्यानंतर पी जो आहे तो स्मॉलरच सापडत होता किंवा इक्वल टू सापडत होता. त्यामुळे आपल्याला पी ची कंडिशन सॅटिस्फाय होत नव्हती. आपण पुढे शिफ्ट केला आणि इथे घेतल्यानंतर आपल्याला समजलं की पायवट पेक्षा ग्रेटर पी सापडलेला आहे आणि आपण आता क्यू ला लेफ्ट शिफ्ट करतोय. क्यू ला लेफ्ट शिफ्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलर और इक्वल टू चेक करायचा आहे आणि स्मॉलर और इक्वल टू चेक करताना आपला क्यू कुठे आला, इथे आला. ओके, इथं आल्यानंतर आपल्याला समजतंय की आपला पी आता इथं आहे आणि क्यू आपला इथं आहे. मग आपल्या अल्गोरिदमची आपण स्टेप बघूया जी आपण मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये कन्सिडर केलेली. आपल्या अल्गोरिदम मध्ये चेक करताना आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे, इफ पी ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू, पी अँड क्यू हॅव क्रॉस्ड. आपल्या इथं आता क्रॉस झालेले आहेत दोन्ही. तुम्ही इथं एकदा चेक करू शकता की पी आणि क्यू एकामेकाला क्रॉस झालेत, कारण पी क्यू ला क्रॉस करून इकडे गेलाय आणि क्यू जो आहे तो पी ला क्रॉस करून इकडे आलेला आहे. तर अशी केस जर झालेली असेल तर आपण काय करतो, स्वॅप पायवट विथ क्यू. स्वॅप पायवट विथ क्यू करताना आपल्याला एक लक्षात येतं की जिथं आपण पोहोचलोय तिथंच पायवट आहे आणि अशी जर सिनारिओ आली तर आपल्याला एक केस अंडरस्टँड होते की आपला पायवट आहे तो एक्झॅक्ट पोझिशनला आहे. ह्या केसवरून आपल्याला लक्षात येतं की आपला पायवट एक्झॅक्ट पोझिशनला आहे. थोडंसं डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे, बट जो पायवट आहे तो क्यू आहे आणि तोच आपला एक्झॅक्ट पोझिशनला आहे, तिथंच क्यू आपलं पोहोचलेलं आहे. त्यामुळं इथं आपला पास 1 कंप्लीट होतोय आणि आपण व्हेरीफाय केलं की पायवटच्या हा जो वरती झाला तो पास 1. आता आपण इथून खाली पास 2 चेक करणार आहे. पायवटच्या लेफ्टला सगळे स्मॉलर एलिमेंट आहेत आणि पायवटच्या राईटला सगळे ग्रेटर एलिमेंट आहेत आणि आपला पायवट अजून 30च आहे. ओके, मग आता बाय युझिंग डिवाइड अँड कॉन्कर अप्रोच आपण काय करतो, त्या प्रॉब्लेमला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. आता दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केल्यावर कसं होतं, हा जो प्रॉब्लेम आहे तो इकडे थोडा आणि इकडे थोडा सॉल्व्ह केला जातो. म्हणजे 10 आणि 30 जे आहे ते इकडे सॉल्व्ह केलं जाईल आणि बाकी राहिलेला जो अरे आहे तो इकडे सॉल्व्ह केला जाईल. ओके, आता याच्यावरून आपल्याला लक्षात येते की 10 आणि 30 हे ऑलरेडी सॉर्टेड आहेत, कारण 10 लेफ्टला आहे, 30 राईटला आहे. मॅक्स मीन याच्यात सेमच आहे. याच्यात आपण पी आणि क्यू जरी घेऊन गेलं आणि पायवट इथे घेतला तरी दोन स्टेप फॉलो केल्यानंतर किंवा ह्या केसेस चेक केल्यानंतर, म्हणजे कोणत्या केसेस आहेत, पी इज लुकिंग फॉर ग्रेटर दॅन पायवट, पी इज लुकिंग फॉर ग्रेटर दॅन पायवट. मग पी कुठे शिफ्ट होणार, इथे शिफ्ट होणार आणि क्यू कुठे शिफ्ट होणार, इथे येणार. दोन्ही स्वॅप झाल्यानंतर आपण चेक करतो की तो पायवटला इक्वेलंट असेल तर आपण काय म्हणतो, अरे इज सॉर्टेड. म्हणजे ह्या बाजूला आपण टेन्शन घ्यायची गरज नाही, ही बाजू आपली ऑलरेडी सॉर्टेड झालेली आहे. आता शेवटपर्यंत याला कन्सिडर करायची काहीच गरज नाही. आता फक्त आपण याच्यासाठी कन्सिडर करूया. याच्यामध्ये आपण काय करूया, आता आपल्याला पायवट एकदा इथं 30 दिलेला तो याच्यामध्ये गेला, त्यामुळे आपण काय करूया, 80 ला आपण पायवट मध्ये कन्सिडर करूया. 80 इज इक्वल टू पायवट, पी इथं असेल आणि क्यू इथं असेल. P is the starting element, Q is the last element. P is shifting towards the right, Q is shifting towards the left. P is looking for greater than pivot and Q is looking for smaller than or equal to pivot. ओके, तर आता आपण काय करणार, P ला शिफ्ट करणार आहे, Q ला लेफ्टला शिफ्ट करणार आहे सायमल्टेनियसली. आता P काय करतोय, ग्रेटर दॅन पायवट चेक करतोय. तर अरे आपण परत लिहून घेऊया.
पी काय करतोय आपला ग्रेटर दॅन पायवट शिफ्ट चेक करतोय. मग पी इथं आल्यानंतरच त्याला ग्रेटर दॅन पायवट सापडला, हा पायवट आहे आपला 80. आणि पी इथं शिफ्ट झाला, पहिल्याच याला इथं शिफ्ट झाला आणि त्याला समजलं की ग्रेटर दॅन एलिमेंट सापडतोय. आणि सायमल्टेनियसली आपला क्यू इथं आहे आणि क्यू ला तिथंच त्याच जागी समजते की आपण आधीच पायवट पेक्षा लहान आहे, म्हणजे 70 इज स्मॉलर दॅन 80. पायवट पेक्षा क्यू ऑलरेडी स्मॉल आहे, त्यामुळे क्यू आपला इथंच थांबेल. आणि असा जर सिनेरिओ आला तर आपल्याला माहित आहे की काय करायचं असतं. कंडिशन जर अशी फाउंड झाली तर आपण काय करतो, ह्या स्टेपला फॉलो करतो. विदाउट क्रॉसिंग जर असा सिनेरिओ झाला, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड, की पी ला ग्रेटर दॅन पायवट भेटला आणि क्यू ला स्मॉलर दॅन पायवट भेटला, तर आपण काय करतो, फक्त इलेमेंटला स्वॅप करतो. इलेमेंटला स्वॅप केल्यानंतर काय होईल, 80 इथंच राहील, 70 इथं येईल, 40, 50 अँड 90. इथं आपण लिहूया स्वॅप द एलिमेंट्स, द पी अँड क्यू. ओके. आता परत हा पायवट असेल, पायवट 80 असेल, हाच पी असेल आणि हा क्यू असेल. आता पी कशासाठी ट्राय करतोय, ग्रेटर दॅन एलिमेंट, आणि क्यू कशासाठी ट्राय करतोय, स्मॉलर दॅन एलिमेंट. आता पी राईटला शिफ्ट करेल, क्यू लेफ्टला शिफ्ट करेल. आता सिमिलरली आपल्याला ह्या सगळ्या स्टेप अगेन अँड अगेन फॉलो करायच्या आहेत. तर फॉलो करताना आपण काय करणार, पहिल्यांदा पी ला इथं शिफ्ट केला, इथं शिफ्ट केल्यानंतर समजलं की पायवट पेक्षा स्मॉल आहे, त्यामुळे आपण पी ला तिथं ठेवू शकत नाही. इथं गेलो स्मॉल आहे, इथं गेलो स्मॉल आहे, इथं गेलो, म्हणजे पी आपला इथं आलाय आणि त्याला सापडले की तो पायवट पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे लास्ट पोझिशनला येऊन थांबलाय. आणि आपल्याला माहिती आहे की इथं इन्फिनिटी आहे, त्यामुळं त्याच्या पुढे तर तो काय जाऊ शकत नाही. ओके. आणि क्यू काय करतोय, पायवट पेक्षा स्मॉल एलिमेंटला सर्च करतोय. पायवट पेक्षा स्मॉल एलिमेंटला सर्च करताना क्यू आपला पहिल्याच शिफ्ट मध्ये इथे येऊन थांबलाय. हे दोन्ही पॅरलली चालत असतं, त्यामुळे समजण्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे. सिम्युलेशन जर याचं तुम्हाला कुठं भेटत असेल तर तुम्ही बघू शकताय. बट ह्याच रूलला फॉलो करायचा आहे, पी ग्रेटर ला सर्च करतो आणि क्यू स्मॉलरला सर्च करतो. तर आपला क्यू सायमल्टेनियसली इथनं सर्च करताना 90 80 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे पुढे आला. पुढे आल्यानंतर त्याने इथं बघितलं की 50 हा 80 पेक्षा स्मॉलर आहे, त्यामुळे इथंच थांबला. तर अशी कंडिशन जर आली तर पी अँड क्यू ज्यावेळेस क्रॉस करतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते माहित आहे. जर क्रॉस करत असतील तर स्वॅप पायवट विथ क्यू, म्हणजे पायवट जो असतो तो क्यू मध्ये कन्सिडर करायचा आणि प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा. प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना आपण काय करणार, आता ऍरेला सॉर्ट करणार आहे. पायवटला स्वॅप केला क्यू सोबत, आपला पायवट इथे होता आणि इथं आपला क्यू आहे, म्हणजे आपला 80 इथं शिफ्ट होणार आहे आणि 50 इथं शिफ्ट होणार आहे. पायवटला स्वॅप करायचं आहे आपल्याला क्यू सोबत. इथं पायवट आला 70, 40 ऍज इट इज, देन 80 इथे येईल आणि 90 इथे येईल. आपण सिनेरिओ नंबर 2 फॉलो केलाय, ज्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला इलेमेंट तर सापडतात बाय युझिंग दिस कंडिशन की पी ग्रेटर दॅन पायवट अँड क्यू स्मॉलर दॅन इक्वल टू पायवट. बट ते एकामेकाला क्रॉस केलेले असतात. तसं जर एकामेकाला क्रॉस केलेलं असेल तर स्वॅप करावं लागतं पायवटला क्यू सोबत. म्हणजे पायवटला क्यू सोबत स्वॅप करताना हा जो एलिमेंट होता तो पायवट होता, हा एलिमेंट क्यू आहे, आणि आपण दोन्हीला स्वॅप केले. आता स्वॅप केल्यानंतर आपल्या लक्षात येते की हा आपला आता पायवट एलिमेंट आहे आणि हा आपला पी असेल आणि हा आपला क्यू असेल. आता आपण परत एकदा चेक करूया. पी इज लुकिंग फॉर ग्रेटर दॅन पायवट अँड क्यू इज लुकिंग फॉर एलिमेंट विच इज इक्वल टू और स्मॉलर दॅन पायवट. मग आपण आता इकडे राईटला शिफ्ट करणार आहे. तर राईटला शिफ्ट करताना 50 वरून आपण 70 वर गेल्यावर लगेचच आपल्याला समजतंय की इथं आपला पी थांबतोय आणि क्यू काय करतोय, इथं येऊन थांबतोय. तुम्ही चेक करू शकता. इथं चेक केलं 50 पेक्षा ग्रेटर आहे, 50 पेक्षा ग्रेटर आहे, आणि इथं 50 पेक्षा स्मॉलर आहे, त्यामुळे पी इथं थांबला, क्यू इथं थांबला. आणि असा सिनेरिओ आला तर फॉर्म्युला नंबर 1 अप्लाय करायचा आणि फक्त इलेमेंटला स्वॅप करायचं. ओके. अशा प्रकारे इलेमेंटला फक्त स्वॅप करायचं. आता आपण काय करणार आहे, परत एकदा सेम रिपीटेड स्टेप रिकर्सिव्हली सॉल्व्ह करतोय, त्यामुळे परत एकदा आपण काय करतो, त्याला पायवट, इथं पी आणि इथं क्यू. पी काय करतोय, ग्रेटर एलिमेंटला फाइंड आउट करतोय आणि क्यू काय करतोय, स्मॉलर एलिमेंटला फाइंड आउट करतोय. पायवट आपला 50 आहे, पी लुकिंग फॉर लार्जर एलिमेंट दॅन पी अँड क्यू इज लुकिंग फॉर स्मॉलर एलिमेंट दॅन पी, स्मॉलर एलिमेंट दॅन पायवट. तर पी आपला शिफ्ट केला, पी आपला इथं आला, इथं आल्यानंतर समजलं की स्मॉलर एलिमेंट आहे, आणि इथं आल्यानंतर त्याला समजतंय की लार्जर एलिमेंट आहे, कारण 50 पेक्षा 70 मोठा आहे आणि आपला पी इथे येऊन थांबला. आणि क्यू इथं आला नाही सापडला, इथं आला नाही सापडला, आणि इथं आल्यावर त्याला एलिमेंट सापडला. आणि असं जर झालं, पी आणि क्यू एकामेकाला क्रॉस करत असतील तर आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो, पायवटला स्वॅप करतो क्यू सोबत. पायवटला स्वॅप केल्यानंतर पी सोबत, हा पायवट आहे, त्याला क्यू सोबत स्वॅप केल्यानंतर आपला ऍरे अशा प्रकारे होईल 80, 90. आणि आपण इथून वरून एक ऍरे खाली घेऊन येणार आहे, तो आपला माहित आहे की 10, 30, तो ऍज इट इज आहे.
फक्त आपल्याला आता परत एकदा व्हेरीफाय करायचं आहे की अरे ऑलरेडी सॉर्टेड आहे का नाही, कारण आपल्याला दिसतंय बाय युझिंग आर ओन आयज, बट आपल्याला ते कन्फर्म करावं लागेल. हा पायवट आहे, हा पी आहे, हा पायवट आहे 40, हाच पी आहे आणि हाच क्यू आहे. पी इज लुकिंग फॉर ग्रेटर एलिमेंट आणि क्यू इज लुकिंग फॉर स्मॉलर एलिमेंट. मग पी इथं शिफ्ट झाले झाले इथंच थांबेल आणि क्यू एंड करत इथपर्यंत येईल. आता हा सिनेरिओ चेक केल्यानंतर आपल्याला समजतंय की क्यू हा पी ला क्रॉस करतोय आणि लास्ट पोझिशनला येऊन थांबतोय, आणि पी जो आहे तो आपल्याला इमिडिएटली आफ्टर पायवट भेटलेला आहे. आणि असा जर सिनेरिओ आला तर आपण काय करतो, क्यू ला पायवट सोबत शिफ्ट करतो. आणि क्यू ला पायवट सोबत शिफ्ट केल्यानंतर आपल्याला समजतं की क्यू इक्वल टूच पायवट आहे आणि पायवट आणि क्यू सेम झालेला आहे, त्यामुळे अरे आपला ऍज इट इज येणार आहे 80 90, आणि हा जो अरे आहे तो ऍज इट इज आहे. सो हेन्स बाय युझिंग डिवाइड अँड कॉन्कर क्विक सॉर्ट अल्गोरिदम आपण आपल्या अरेला सॉर्ट केलंय. आणि याच्यामध्ये डिवाइड अँड कॉन्कर आपण कुठं वापरलं, ते आपण वापरलं इथं प्रॉब्लेमला सब प्रॉब्लेम मध्ये डिवाइड करण्यात आपण वापरलं. आणि इथं एक पास आपण केलेला की पायवटच्या लेफ्टला सगळे स्मॉलर एलिमेंट जातात. इथं इथं एक पास होतोय की पायवटच्या लेफ्टला सगळे स्मॉल एलिमेंट आहेत आणि पायवटच्या राईटला सगळे लार्जर एलिमेंट्स आहेत. तर त्यावेळेस सुद्धा आपण त्याला डिवाइड केलेलं दोन पार्ट्स मध्ये, कारण 80 90 70 कॉन्स्टंटच झालंय, परत ते हलतच नाहीये. आपण 50 40 फक्त शिफ्ट केलंय. आणि अशा प्रकारे बाय युझिंग क्विक सॉर्ट अल्गोरिदम आपण अरे सॉर्ट केलेला आहे. तर सॉर्टिंग करताना आपल्याला काय केसेस लक्षात घ्यायचे आहेत ते आता समजलंय. त्या केसेस कोणत्या कोणत्या आहेत? P is looking for greater than element than pivot. Q is looking for smaller than or equal to pivot. हे पाठच करायचं तुम्हाला. हे जर माहित असेल तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. जर हे दोन सिनारिओ सॅटिस्फाय झाले, P पण सापडला आणि Q पण सापडला, आणि ते एकामेकाला क्रॉस केले नसतील, तर काय करायचंय, फक्त P ला Q करा आणि Q ला P करा, स्वॅप करा, दोन्हीच्या व्हॅल्यू फक्त स्वॅप करा. आणि जर ते एकामेकाला क्रॉस झाले असतील तर काय करायचं असतं, फक्त पायवट सोबत क्यू ला रिप्लेस करा. पायवट रिप्लेसेस विथ क्यू. आणि हाच क्विक सॉर्टचा अल्गोरिदम आहे. अल्गोरिदम कशा प्रकारे दिलाय ते चेक करूया. हे आता आपल्याला समजलंय, हे आपण ऑलरेडी सॉल्व्ह करत होतो मगासपासून. ARR मीन्स गिव्हन अरे लो माहित आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण पी कन्सिडर करत होतो, हाय माहित आहे आपल्याला, क्यू कन्सिडर करत होतो. आणि देन हा सिनेरिओ आपण ऑलरेडी बायनरी सर्च मध्ये बघितलाय, ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं की जर आपण लेफ्ट पार्ट वर वर्क करत असेल तर तो लो प्लस मिड मायनस वन असा होतो. आणि जर आपण राईट पार्ट वर वर्क करत असेल तर मिड प्लस वन आणि हाय पर्यंत वर्क करत असतो. आपण ऑलरेडी बघितलं इथे. ऍरेला असं डिवाइड केल्यानंतर सपोज आपण इथं ऍरेला डिवाइड केलं एक्स पोझिशनला, तर ह्या पार्टला चेक करताना ही कंडिशन आपण वापरतो आणि ह्या पार्टला चेक करताना ही कंडिशन आपण वापरतो. आणि पार्टिशन फंक्शन आपण इथे युज करतो दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्यासाठी. डिवाइड झाला इथं ऍरे, आणि त्याच्यानंतर वर्क करताना आपल्याला ह्या सिनेरिओला, फक्त ह्या सिनेरिओला आपण अल्गोरिदम मध्ये मांडलंय. जरी आपल्याला सुडो कोड लिहिता येत नसेल, काय लिहिता येत नसेल, तर ही कंडिशन लिहून आपण हा जरी फॉर्म्युला लिहिला किंवा ह्या स्टेप्स लिहिल्या तरी आपल्याला अल्गोरिदम बरोबर दिला जातो. आपण पायवट काय करतोय, चेक करतोय. ह्या फक्त पोझिशन्स आहेत ऍरेच्या, म्हणजे इलेमेंटच्या. आपण फक्त त्या मुवमेंट करतोय ह्याच्यामध्ये राईटला आणि लेफ्टला. ते लेफ्टला आणि राईटला रन करताना आपण हे फॉर लूप वापरतोय, आणि ते लूप वापरत असताना फक्त आपण ह्या केसेस चेक करतोय. पी इज लुकिंग फॉर अँड क्यू इज लुकिंग फॉर व्हॉट, ही आपण कंडिशन चेक करतोय. आणि असा हा अल्गोरिदम आहे. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलंय, तरी पण एक एक्झाम्पल इथं बघूया. की आपल्याला याच्यामध्ये पायवट व्हॅल्यू 51 दिले, आणि 51 ला आपण काय म्हणूया, पायवट. आणि पी आणि क्यू इथून स्टार्ट करूया. पी इज लुकिंग फॉर ग्रेटर दॅन एलिमेंट. पी इथं आला, इथं आल्यानंतर त्याला सापडला 95, आणि क्यू इथंच सापडला. मग आपण काय करलं, 15 आणि 95 ला फक्त स्वॅप करणं. 15 आणि 95 ला स्वॅप केल्यानंतर आपलं काय झालं, इथं 15 गेलं, इथं 95 गेलं. आता आपण काय करणार आहे, पायवट इथं ठेवलाय 51, आणि पी आणि क्यू साठी सर्च करणार आहे. तर हे काय करतायत, ते इथूनच चालू करतायत. इथून जरी केलं तरी तिथंच येणार आहे, आणि तिथून जरी केलं तरी तिथंच येणार आहे. त्यामुळे इथून त्याने पी ला चालू केलंय, इथून क्यू ला चालू केलंय. आपण इकडून जरी केलं तरी सेमच कंडिशन येणार आहे. पी आणि क्यू ला सर्च करायला चालू केलं, आणि इथंच त्याला सापडलं की ग्रेटर दॅन पायवट, आणि इथंच त्याला सापडलं की स्मॉलर दॅन पायवट. त्यामुळं हे दोन एलिमेंट फक्त स्वॅप होणार आहे. 41 इकडे आला आणि 66 तिकडे गेला. 15 41 66 95 आणि 51 इथं आहे. आता हा पायवट आहे. पायवट काय करणार, ग्रेटर एलिमेंटला, म्हणजे पी काय करणार, ग्रेटर एलिमेंटला सर्च करणार, क्यू काय करणार, स्मॉलर एलिमेंटला. आपल्याला इथं पण तोच सिनारिओ झालाय. आपण याला फक्त स्वॅप करणार. काय झालं, 39 इकडे आला आणि 72 इकडे गेला. ओके, 39 इथं आला आणि 72 इथं आला. आता आपण इथं आहे, पी लुकिंग फॉर ग्रेटर एलिमेंट अँड क्यू लुकिंग फॉर स्मॉलर एलिमेंट. आता पी लुकिंग फॉर ग्रेटर एलिमेंट, ग्रेटर एलिमेंटला तर पी म्हणजे पायवट पेक्षा ग्रेटर तर आपल्याला इथं सापडलेलं नाही. आपण काय करणार, पी ला पुढे शिफ्ट करणार. पुढे शिफ्ट करताना आपला पी कुठे येऊन थांबणार, इथे येऊन थांबणार, कारण
पी इज लुकिंग फॉर ग्रेटर दॅन एलिमेंट दॅन पायवट, आणि क्यू जो आहे तो इथंच थांबलाय कारण क्यूला आपली कंडिशन सापडली, क्यूला स्मॉलर एलिमेंट किंवा इक्वल टू एलिमेंट फाइंड आउट करायचा असतो, तो सापडलाय. मग आता काय झालं, आपल्याला एलिमेंट्स तर सापडले बट त्यांच्यामध्ये दोन्हीमध्ये क्रॉस झालेला आहे. क्रॉस झाल्यावर आपण काय करतो, स्वॅप पायवट विथ क्यू. मग आपला जो क्यू इलिमेंट आहे तो पायवट सोबत स्वॅप झाला. स्वॅप झाल्यानंतर काय झालं, हा पायवट जो आहे तो क्यूच्या जागी शिफ्ट झाला आणि क्यू जो आहे तो पायवटच्या जागी शिफ्ट झाला. आणि अशा प्रकारे एक आपल्याला अरे सापडला, ज्याच्यामध्ये अरेच्या म्हणजे जो इलिमेंट आहे त्याच्या राईटला सगळे लार्जर इलिमेंट्स आहेत आणि लेफ्टला सगळे स्मॉलर इलिमेंट्स आहेत. आणि आपल्याला आता हा प्रॉब्लेम रिकर्सिव्हली सॉल्व्ह करायचा आहे. ह्या बाजूला वेगळा सॉल्व्ह करायचा आहे आणि ह्या बाजूला वेगळा सॉल्व्ह करायचा आहे. आणि 51 आता आपल्याला सॉल्व्ह नाही केलं तरी चालणार आहे, 51 आपल्याला फायनल आन्सर भेटलेला आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये आपण एक पायवट व्हॅल्यू, रॅन्डम पायवट व्हॅल्यू घेणार आहे. आता रॅन्डम पायवट व्हॅल्यू इथं 41 घेतले याने आणि इथं 72 घेतले. तर इकडच्या साईडला अगोदर करूया. 72 हा पायवट आहे आणि 72 पायवट असल्यामुळे आपण काय करणार आहे, इथं पी आहे इथं क्यू आहे, कम्पेअर करणार आहे. पी इज लुकिंग फॉर ग्रेटर दॅन पायवट अँड क्यू इज लुकिंग फॉर स्मॉलर दॅन पायवट. मग हे पी अँड क्यू क्रॉस होणार आहे. पी अँड क्यू क्रॉस झाल्यामुळे आपण काय करणार आहे, क्यू सोबत पायवटला शिफ्ट करणार आहे आणि एक सिंपल स्टेप आपल्याला भेटलेला आहे, 66, 72 आणि 95. म्हणजे हा साईडचा अरे लगेच इमिडिएटली सॉर्ट झालाय. सिमिलरली आपण ह्या साईडला करणार आहे, इथं 41 पायवट घेतलाय आणि इकडे पी आहे आणि इकडे क्यू आहे. पी इज लुकिंग फॉर ग्रेटर एलिमेंट. पी ग्रेटर एलिमेंटचा सर्च करतोय, तो इथपर्यंत येईल इथपर्यंत. आणि क्यू लुकिंग फॉर स्मॉलर एलिमेंट दॅन पायवट, तो इथंच थांबेल. म्हणजे हे स्वॅप झाल्यानंतर आपल्याला हे सगळं स्वॅप करून पायवट सोबत क्यू ला शिफ्ट करावं लागेल आणि 39 आता आपला पायवट असेल. आणि अशा प्रकारे हा सॉल्व्ह केल्यानंतर, रिकर्सिव्हली सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला फायनल अरे हा सॉर्टेड अरे भेटतो. थोडस कन्फ्युजिंग आहे बट आपल्याला ते जर फॉर्म्युले पार्ट असतील, हे एवढं जरी समजलं असेल, म्हणजे तुम्हाला एवढं जरी समजलं असेल, पी काय करतो, क्यू काय करतो आणि क्रॉस झाल्यानंतर काय करायचं आणि विदाउट क्रॉस काय करायचं, एवढं जरी समजलं असेल तर इनफ आहे. क्विक सॉर्ट तुम्हाला समजलाय. आता आपण टाइम कॉम्प्लेक्सिटी डिस्कस करूया, आपण अल्गोरिदमला अनालाइज करूया. तर बेस केस टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती एन लॉग एन आहे. आपण प्रॉब्लेमला जर सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करत असेल तर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी लॉगॅरिथमिक टर्म्स मध्ये येते आणि एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन द अरे. तर त्याची बेस्ट केस आणि ऍव्हरेज केस टाइम कॉम्प्लेक्सिटी एन लॉग एन आहे आणि वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर आहे. तर वर्स्ट केस कधी येते, तर अरे ऑलरेडी सॉर्टेड असेल तर त्याची वर्स्ट केस येते. रिझन इज, सपोज आपल्याला एक अरे ऑलरेडी सॉर्टेड दिलाय, ऑलरेडी सॉर्टेड अरे आपल्याला एक दिलाय. इथं पी आहे, इथं पायवट सपोज आपण 10 घेतला आणि क्यू इथं घेतला. पी इज लुकिंग फॉर ग्रेटर एलिमेंट, तर पी परत इथे येणार. क्यू इज लुकिंग फॉर स्मॉलर एलिमेंट, पी क्यू इथं पर्यंत येणार. क्यू इथं आल्यानंतर त्याला समजणार की स्मॉलर एलिमेंट आणि पायवट सेमच आहे, त्यामुळे पायवट आणि स्मॉलर एलिमेंट एक्झॅक्ट पोझिशनला आहे. आपण आता पायवट शिफ्ट करूया, म्हणजे पायवट इथं शिफ्ट होणार, बाकी एलिमेंट ऍज इट इज राहणार. कारण हा इन प्लेस अल्गोरिदम आहे, बाकीच्या कुठल्या इलिमेंटला तू शिफ्ट करत नाहीये. त्यामुळे आपण काय म्हणतो, 10 इथं राहिलं, हा सॉर्टेड मध्ये गेला, पी आणि पायवट इथे आला. सिमिलरली सगळ्यांना चेक करणार आणि परत आपल्याला समजणार की हा त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनवर आहे. देन इथं गेल्यानंतर परत समजणार की हा त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला आहे. इथं गेल्यानंतर परत हा त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला आणि इथं गेल्यानंतर हा त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनला. त्यामुळे याच्यामध्ये पायवटची शिफ्टिंग 5 वेळा होते. त्यामुळे हा जो सिनेरिओ आहे तो वर्स्ट केस सिनेरिओ आहे आणि बेस्ट केस आणि ऍव्हरेज केस मध्ये आपण त्याला एन लॉग एन मध्ये कन्सिडर करतो. म्हणजे क्विकसॉर्ट हा एक फास्टेस्ट अल्गोरिदम आहे बट स्टेबल नाहीये. स्टेबल का नाहीये, तर पुअर पायवट सिलेक्शन आहे. पायवट सिलेक्शन जर पुअर झालं तर वर्स्ट केस सिनेरिओ येण्याचे चान्सेस आहेत. आपण जर पायवट लेफ्टचा सगळ्यात किंवा राईटचा सगळ्यात किंवा मिडल रॅन्डम पायवट सिलेक्ट केला तरी सुद्धा आपला सगळा अरे किंवा न्यूमरिकल एक्सपेन्सिव्ह होऊ शकतं किंवा अगेन अँड अगेन सॉल्व्ह करावं लागू शकतं. त्यामुळे हा पुअर प्रायव्हेट सिलेक्शन मध्ये सुद्धा वर्स्ट केस मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय आहे, लॉग एन आहे ड्यू टू रिकर्जन स्टॅक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण अगेन अँड अगेन प्रॉब्लेमला डिवाइड केलं की लॉगॅरिथमिक टर्म्स मध्ये येतं आणि हा प्रॉब्लेम रिकर्सिव्हली सॉल्व्ह केला जातो. त्यामुळे त्याची जी स्पेस कॉम्प्लेक्सिटी आहे ती लॉग एन आहे. आणि नो एक्स्ट्रा ॲरे रिक्वायर्ड हा इन प्लेस अल्गोरिदम आहे. ह्याच्यामध्ये टेम्पररी ॲरे किंवा एक्स्ट्रा ॲरे लागत नाही. त्यामुळे क्विकसॉर्ट ॲरेला आपण इन प्लेस अल्गोरिदम म्हणतो. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ क्विकसॉर्ट अल्गोरिदम इज ॲज फॉलोज. फास्टर इन प्रॅक्टिस दॅन मर्ज सॉर्ट. मर्ज सॉर्ट पेक्षा फास्टर अल्गोरिदम आहे. क्विकसॉर्ट नावातच त्याच्या क्विक आहे, त्यामुळे फास्टर अल्गोरिदम आहे क्विकसॉर्ट. नो एक्स्ट्रा मेमरी रिक्वायर्ड, त्याच्यामध्ये टेम्पररी ॲरे वगैरेची गरज नाही, त्यामुळे इन प्लेस अल्गोरिदम आहे. कॅशे फ्रेंडली. कॅशे फ्रेंडली म्हणजे एक कॉम्प्युटेशनल टर्म आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जर एखादी हिस्ट्री रिपीटेडली पाहिजे असेल किंवा पासवर्ड फेच करायचे असतील तर आपण कॅशे यूज करतो. म्हणजे जे पार्ट आपण रिपीटेडली वापरणार असतो ते अगेन अँड अगेन वापरणार असतो ते आपल्याला लगेच घ्यावे लागतात. त्यासाठी क्विकसॉर्ट टेक्निक वापरली जाते. अँड इफिशियंट फॉर लार्ज डेटा सेट. लार्ज डेटा सेट सुद्धा इफिशियंटली वर्क करतो. देन डिसएडव्हान्टेजेस इज ॲज फॉलोज. वर्स्ट केस इज ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर.
जी आपल्याला मर्ज सॉर्ट मध्ये ऑर्डर ऑफ एन लॉग एन होती आणि ती ह्याच्यापेक्षा ग्रेटर आहे. त्यामुळं ही वर्स्ट केस सिनारिओ मध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला थोडासा जास्त टाइम कंझ्युम करून आन्सर प्रोव्हाइड करतो बट जास्त टाइम घेतो. त्यामुळं वर्स्ट केस सिनारिओ मध्ये आपण क्विक सॉर्टला पुअर दॅन मर्ज सॉर्ट म्हणू शकतो. नॉट स्टेबल अल्गोरिदम आहे, त्यामुळे सेम इलिमेंट जर आपण अगेन अगेन दिले तरी सुद्धा हा इलिमेंटला शिफ्ट करू शकतो इकडून तिकडून. त्यामुळे हा एक स्टेबल अल्गोरिदम नाही आहे जसा मर्ज सॉर्ट होता तसा. आणि परफॉर्मन्स डिपेंड ऑन पायवट चॉईस. पायवट जर आपण चुकीचा सिलेक्ट केला तर याचा परफॉर्मन्स डाऊन होण्याचे चान्सेस आहेत. जर आपण ऑलरेडी सॉर्टेड अरे घेतला तरी त्याचा परफॉर्मन्स डाऊन होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं कम्पॅरेटिव्हली हा मर्ज सॉर्ट पेक्षा थोडेसे डिसएडव्हान्टेजेस ज्यादा दाखवतो, कारण मर्ज सॉर्ट सगळ्या केसेसला एन लॉग एन टाइम कॉम्प्लेक्सिटी दाखवतो आणि क्विक सॉर्ट कधी कधी ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी यूज करतो. त्यामुळं थोडासा डिफिकल्ट टू सॉल्व्ह प्लस कधी कधी कन्स्टेंट बेस्ड अल्गोरिदम आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला काही काही कन्स्टेंट फॉलो करावे लागतात, नाहीतर हा अल्गोरिदम एक्सपेन्सिव्ह होऊन जातो. तर हे जे न्यूमरिकल्स आहेत ते तुम्ही बाय ओन सॉल्व्ह करा आणि आन्सर जनरेट करा. फायनल आन्सर तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की सॉर्टेड अरे भेटणार आहे, बट स्टेप्स कशा असतात, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अलॉंग विथ दॅट तुम्हाला मर्ज सॉर्ट वर्सेस क्विक सॉर्ट हा डिफरन्स माहित असणं गरजेचं आहे. कोणता स्टेबल अल्गोरिदम आहे, कोणता इनप्लेस अल्गोरिदम आहे, कोणाची टाइम कॉम्प्लेक्सिटी एन लॉग एन 3 केसेसमध्ये आहे, कोणाची ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर वर्स्ट केसमध्ये जाते, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. कारण सेमिस्टर एक्झाम मध्ये जरी न्यूमेरिकल नाही आला तर ह्या दोन्हीचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन मर्ज सॉर्ट अँड क्विक सॉर्ट. दोन्ही सॉर्टिंगचे अल्गोरिदम आहेत, दोन्ही बेस्ट अल्गोरिदम आहेत. बाय युझिंग डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी यूज करून ते प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतात. याच्यामध्ये पायवट वगैरे आपण कन्सिडर करतो क्विक सॉर्ट मध्ये. तर मर्ज सॉर्ट हा स्टेबल अल्गोरिदम आहे, सगळ्यासाठी सेम स्टेप्स फॉलो करतो. सॉर्टेड अरे दिला तरी त्याला काय प्रॉब्लेम नाही, तो एन लॉग एन मध्ये आन्सर प्रोव्हाइड करतो. त्यामुळं मर्ज सॉर्ट आणि क्विक सॉर्ट मधला डिफरन्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि तो डिफरन्स मोस्ट कॉमनली सेमिस्टर एक्झाम मध्ये विचारला जातो, कारण न्यूमेरिकली थोडेसे कॉम्प्लेक्स असतात, सॉल्व्ह करण्यासाठी डिफिकल्ट असतात आणि त्याचा फायनल आन्सर तर सगळ्यांना माहितच आहे की बाबा हा सॉर्टेड अरे जनरेट करून देणार आहे. त्यामुळे डिफरन्स लाईक थिओरिटिकल बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यांचे सिनेरिओ तुम्हाला डिस्कस करणं गरजेचं आहे. बेस्ट केस कधी येते, वर्स्ट केस कधी येते, ऍव्हरेज केस कधी येते, इन प्लेस म्हणजे काय, नॉट स्टेबल म्हणजे काय, स्टेबल म्हणजे काय. तर हे सगळं माहित असेल तर तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्ही इझिली लिहू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.